जामखेडच्या सदाफुली वस्तीमध्ये 2 गटात हाणामारी, 4 जण जखमी. कुऱ्हाड, लोखंडी रॉड, पाईप व दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप. 65 वर्षीय जखमीची प्रकृती चिंताजनक. जामखेड शहरातील सदाफुले वस्ती परिसरात शेजारी राहणाऱ्या 2 कुटुंबांमध्ये झालेल्या वादातून 2 गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेत कुरेशी कुटुंबातील 4 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर येथे दाखल करण्यात आले असून एका जखमीला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुरेशी कुटुंबातील आजारी व्यक्तीला दवाखान्यातून घरी आणण्यात येत असताना त्यांच्या घराशेजारी एक रिक्षा लावली होती. रिक्षा हटविण्यास सांगितल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. याच रागातून पारधी समाजातील काही व्यक्तींनी कुरेशी कुटुंबावर कुऱ्हाड, लोखंडी रॉड, लोखंडी पाईप व दांडक्यांनी मारहाण केल्याचा आरोप जखमींनी केला आहे. या मारहाणीत मोहम्मद हनीफ कुरेशी, अली मोहम्मद हनीफ कुरेशी, रफिक मोहम्मद कुरेशी आणि अल्ताफ गुलाम हुसेन कुरेशी हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर येथे दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 65 वर्षीय जखमीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याचे जखमी कुटुंबाकडून सांगण्यात आले. मारहाण करणाऱ्या संबंधित व्यक्तीविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी कुरेशी कुटुंबियांनी केली आहे. या घटनेमुळे सदाफुली वस्ती परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. प्रतिनिधि आइनुल शेख, ATV न्यूज अहिल्यानगर. मैं रफीक राज मोहम्मद कुरैशी, जामखेड़। हमारे बच्चे को दवाखाने से पेशेंट लेके आए थे हम घर पे, रिक्शा अड़ी थी पारदी लोग और हमने खाली गाड़ी साइड पे ले बोले तो उन्होंने डायरेक्ट हमारे पे दगड़ फेंका चालू करी, डंडे पाइपा वही तो लेके हम मारहान करे। तो बच्चे को सब जख्मी हुए को मार लगा और हमारे पैसे पानी सब लूटे हुए। ये कहाँ पर घटना हुई? जामखेड़ में सदाफुली वस्ती में। हम वहाँ जामखेड़ में इसमें गए थे शिविर में, इधर हमको भेज दिया। छोटा बड़ा फारूक है ना, उसके ले गए थे पेशेंट, घर को लेके आ रहे थे हम। फिर खाली साइड में रिक्शा ले गए तो उन्हें डायरेक्ट हमारा हल्ला बोल कर। कितने लोग थे? वो 40-50 लोग थे। छोटा काहे से मारा? पाइपा, डंडे, कोयते और पत्रे को करे, कांचा फोड़े गाड़ी सब। पुलिस को कुछ कंप्लेंट हो गया? पुलिस को कंप्लेंट है, पुलिस गाड़ी जाके आई, बाद में पुलिस के सामने छोटे से दगड़ फेंक कर 25-30 और थे। उनका कुछ कार्यक्रम था हाँ, हमारे बाजू में जो पुस्तक कार्यक्रम था उनके मेहमान आए थे पूरे, सब मिल के डायरेक्ट खोल पे हल्ला बोल कर। तो ये घटना हॉस्पिटल में घड़ी के घर पे? घर पे हमारे घर के सामने। अच्छा, सब बाहर के आए थे। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.